2 लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदेंनी म्हटलंय। संपूर्ण कर्जमाफीचा विचार सध्या सरकार करतंय। आताची सगळ्यात मोठी बातमी, 2 लाखांपर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्याची घोषणा सरकारने केलेली आहे। त्याची प्रोसेसही सुरू झाली। आता संपूर्ण कर्जमाफी संदर्भात सरकार विचार करतंय। माफीचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे 2 लाखापर्यंतचं कर्ज जे आहे ते माफ होणार आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार। आपण जे ठराविक मुदत जी मुदतीमध्ये सुरू करणार आहोत आणि संपणार तो निर्णय सरकारने। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज हे माफ केले गेले आहे अशी मोठी घोषणा आता आज एकनाथ शिंदे यांनी अर्थसंकल्पात आता केली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्ज घेतले असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी, मोठी खुशखबर आता आली आहे। अखेर विरोधकांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करा असा जोर धरल्यामुळे अर्थसंकल्पामध्ये आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे। सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी आता आम्ही केली अशी आता मोठी घोषणा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता शेतकऱ्यांसाठी केली आहे। शेतकरी मित्रांनो, अर्थसंकल्पामध्ये पहिल्या व दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नव्हती, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोर्चे सुद्धा काढले होते। याचा परिणाम सरकारवर पडल्याचं सरकारला दिसले। त्यामुळे सरकारने आता हा मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे 24 तासांच्या आतमध्ये 2 लाख रुपयांची कर्जमाफ झाल्याचा बँकेचा तुम्हाला आता मेसेज येणार आहे। 2 लाख रुपयापर्यंत कर्ज जे आहे तर ते आता माफ केले गेले आहे। जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांच्यासाठी देखील आम्ही योजना आपण करणार आहोत आणि त्यामुळे निर्णय घेतलाय शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार असं आताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले। शेतकरी मित्रांनो, 2025 मध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सगळ्यात मोठी आनंदाचा आता निर्णय आज घेण्यात आला आहे। आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खूप मोठी आनंदाची बातमी आता शेतकऱ्यांसाठी दिली आहे। ते म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी येत्या 24 तासामध्ये मिळणार असल्याची मोठी अपडेट आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट त्यांनी आता दिली। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळाल्याचं पाहायला मिळत आहे। येणाऱ्या 24 तासामध्ये आता 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार असल्याची मोठी अपडेट आता त्यांनी दिली आहे। त्यामुळे आता सरसकट 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज हे माफ होणार आहे। यासाठी आता टोटल 36 जिल्ह्यामधील 20 जिल्हे पात्र ठरवण्यात आले आहेत। त्यामुळे 20 जिल्ह्यात तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे। सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। आता 20 जिल्ह्यांची यादी आता समोर आली आहे। तीच यादी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे या 20 जिल्ह्यातील यादीमध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुमचं पण 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट या 20 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कर्ज आता माफ होणार आहे। त्यामुळे तुमचा जिल्हा या आता शासनाच्या यादीमध्ये आहे का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। पण त्याआधी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले बघा। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आमचा संकल्प आहे, कारण शेतकऱ्यांना बघा आम्ही ऑलरेडी मोफत वीज ही दिली आहे, पण शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही आज करतो आहोत। शेतकऱ्यांना दिलेले वचन आज मित्रांनो पूर्ण झाले आहे। आता शेतकरी मित्रांनो, थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर ती एकूण 90 लाखाच्या आसपास आहेत। तर इतके शेतकरी आहेत त्यांची 2 लाख रुपयांपर्यंतची कर्ज हे त्या ठिकाणी आता सरकारकडून माफ होणार आहे। निवडणुकीच्या आधी त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, तर त्यांनी सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते की 2 लाख रुपयांपर्यंत आम्ही सरसकट जी काय असेल ती कर्जमाफी करू। तर ते आव्हान आज पूर्ण होणार आहे। येणाऱ्या 24 तासांच्या आतमध्ये आता 20 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे आता कर्ज माफ होणार आहे अशी मोठी घोषणा आता करण्यात आली आहे। त्यामुळे आता 24 तासांच्या आतमध्ये तुमचे कर्ज आता माफ होणार आहे। यासाठी 20 जिल्हे आता राज्य सरकारकडून पात्र ठरवण्यात आले आहेत। या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का तुम्ही नक्की बघायचं आहे। आता या 20 जिल्ह्यांची यादी सुद्धा शासनाने आता जाहीर केली आहे। ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे मी वाचून सांगणार आहे। जर तुमचा जिल्हा या 20 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आता तुमचे कर्ज जे काय असेल ते सरसकट 2 लाख रुपयांपर्यंत आता माफ केले जाणार आहे।
त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुमचा जिल्हा शासनाच्या या यादीमध्ये आहे का सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला माहितीच असेल शेतकरी मित्रांनो, निवडणुकीच्या आधी ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे उपमुख्यमंत्री त्यावेळी होते, त्यावेळी निवडणुकीच्या आधी त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही निवडून आल्यावर सर्व शेतकऱ्यांचे जे काय असेल तर ते कर्जमाफ करू आणि तसेच आता होत आहे मित्रांनो। आता तुमचं 24 तासांच्या आतमध्ये सर्व तुमचं 2 लाख रुपयांच्या आतमध्ये सरसकट 20 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आता तुम्हाला कर्ज हे माफ केले जाणार आहे। यासाठी राज्यातील पात्र 20 जिल्हे आता ठरवण्यात आलेले आहेत। या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असणार आहे का सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी येत्या 24 तासात केली जाणार आहे। आता यामध्ये ज्यांचं उत्पन्न आणि उत्पादन जे काय असेल ते मोठ्या प्रमाणात आता चेक केलं जाणार आहे, अशा शेतकऱ्यांना आता वगळण्यात सुद्धा येणार आहे। मग आता कोणते शेतकरी वगळण्यात येणार आहे आणि कोणत्या 20 जिल्ह्यामध्ये हे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ होणार आहे याची डिटेल्स माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये येत्या 2 मिनिटाच्या आतमध्ये समजणार आहे। त्यामुळे मित्रांनो, नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत तर त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी खचू नये आणि कर्जमाफीमध्ये त्यांना काहीच फायदा झाला नाही असं वाटू नये म्हणून सरकारने 25,000 रुपयेपर्यंतचा बोनस मदत म्हणून त्यांना जाहीर करणार असल्याचं शक्यता आता वर्तवली आहे। त्यामुळे हाच प्लॅन आता घेऊन विविध पक्षांच्या नेत्याकडे सरकारचे प्रतिनिधी म्हणजेच आता चंद्रकांत दादा पाटील स्वतः मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव आता सगळ्या नेत्यांकडे मांडलेला आहे। कुठेतरी यावरती सर्व पक्षीय नेत्यामध्ये सहमती होताना आता दिसली आहे आणि म्हणूनच तातडीने आज बैठक आता बोलून करण्यात आली आहे, म्हणजे तुम्हाला ही कर्जमाफी करण्यात आली आहे। यामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आता एक बैठक सुद्धा पार पडली आहे। यांच्यातून हा मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस येत आहेत। या नोटीसमध्ये असं सांगितलं जात आहे की शेतकऱ्यांनी आपलं घेतलेलं कर्ज बँकेला परतफेड करा किंवा ते रिन्यू करा असं त्या नोटीसमध्ये सांगितलं जात आहे। कारण कर्जमाफी होण्याच्या अगोदर बँकेकडून अशा प्रकारच्या नोटीस आता आजकाल पाठवले जातात। शेतकऱ्यांवर एक प्रकारचा हा प्रेशर आणि दबाव बँकेकडून आजकाल आणला जात आहे। तर या प्रेशरमध्ये येऊन बरेच शेतकरी आपलं कर्ज बँकेला परतफेड करत आहेत तर बघा किंवा ते कर्ज रिन्यू करत आहेत। याचा फायदा फक्त राज्य शासनाला होतो कारण त्यांना कर्जमाफी करण्याचा आकडा जो आहे तर तो कमी होतो। आता बरेच शेतकरी आपला व्हिडिओ पाहत असतील, त्यामुळे तुम्हाला जर बँकेकडून कोणती नोटीस आली असेल तर अजिबात तुम्ही कर्ज भरू नका। कारण मित्रांनो, त्यामुळे जर तुम्ही कर्ज थकीत असेल तुमचं किंवा रिन्यू जर तुम्ही केलं तर या 3 ते 4 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। त्यामधील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला कर्ज परतफेड तुम्हाला करायची नाही आहे। तुम्हाला कोणत्याही बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीस येत असेल तर त्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, दुर्लक्ष करायचं आहे। तर लक्षात ठेवा, ही होती सरकारकडून मिळालेली सगळ्यात मोठी अपडेट। तर बघा, सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। आता तुम्हाला 20 जिल्हे असणार आहेत। या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला येत्या 24 तासामध्ये तुमचं कर्ज हे माफ होणार आहे। त्यामधील पहिला जिल्हा आहे पालघर, दुसरा जिल्हा आहे सिंधुदुर्ग, तिसरा जिल्हा आहे रायगड, चौथा जिल्हा तो म्हणजे नाशिक, 5वा जिल्हा आहे जळगाव, 6वा जिल्हा आहे रत्नागिरी, 7वा जिल्हा आहे धुळे, 8वा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। तर त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे बघा शेतकरी मित्रांनो नंदुरबार, 10वा जिल्हा आहे बघा पुणे, 11वा जिल्हा आहे कोल्हापूर, 12वा जिल्हा आहे सोलापूर, 13वा जिल्हा आहे जालना, 14वा जिल्हा आहे सातारा, 15वा जिल्हा आहे नागपूर, 16वा जिल्हा आहे वर्धा, 17वा जिल्हा आहे भंडारा, 18वा जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया, 19वा जिल्हा आहे चंद्रपूर, 20वा जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली। बघा आता या 20 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर तुम्हाला कर्ज हे माफ केले जाणार आहे। आता बघा जी 16 जिल्हे उरलेले आहेत आपल्या राज्यामध्ये, टोटल 36 जिल्ह्यामधील 20 जिल्हे आज सांगितले आहेत तर उरलेल्या 16 जिल्ह्यांची नावे या लिस्टमध्ये नाहीत। त्यांनी थोडं थांबायचं आहे। येणाऱ्या आठवड्यामध्ये 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा येणार आहे, पण त्यांना येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व 2 लाख रुपयांच्या आतमध्ये जे काय असेल तर ते कर्ज माफ होणार आहे। अशा प्रकारे या अर्थसंकल्पामध्ये एक मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे। याचा फायदा आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता होणार आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे। गेले 5 वर्षापासून ज्या कर्जमाफीची तुम्ही अपेक्षा करत होता
तर त्याचा निर्णय हा झालेला आहे। त्यामुळे शेतकरीच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण आहे। मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।